काय म्हणत होते? अपूर्वा, अगं परत इकडे टाइमपास करत होतीस. चला की इकडे ये. आले ना. अगं काय आलंय? मगाचपासून किती वेळा हाकली. चला की इकडे ये. आले ना. किती वेळा अगं परत सर येऊन ओरडतील. चल लवकर आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे ना. करायचं सुरू हो. 1, 2, 3 ससा तू ससा की का उसे ससा तेरी बात नशी पैसलावी वेगळी धावुनी डोले वजा ती शर्यतरे आपुनी ससा असा नाही ससा नाही ससा ए नाही आ ससा मी म्हणते ना ससा 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 असा नसा कसा का कासा का ससा का नाही पण ससा का कासा का नाही पुसता ना पैसा मला सांग नक्की किती बोल कसं कासा बिने तुला माहित आहे ना हो मग तरीही तू ससा ससा म्हणून का बोलून देतेस ही बघ ही शर्यत आणि तुला माहिती आहे ससा नसला तरी शर्यत सुद्धा लागते एक काम कर जरा नाही ना कंटाळा आहे तू बस खाली अगं तुला नवीन खेळ सांगते सांगितलं सुद्धा आधी नाही सांगितलंस बघ मी जो तुला खेळ सांगणार आहे ना त्याचं नाव आहे ससा की कासव एक काम कर तू कासव बन मी ससा बनते ससा की कासव ना हो आणि मी कासव ना हो येस येस आता मी जिंकणार माझं बात आधी सुरू करू पुढचं पुढे बघ बरं आई मी काय म्हणते आपण ना इथूनच सुरू करू तू एक काम कर इकडे उतरा आणि मी इकडे बरं मला सांग कासव कुठे जातो ते माहिती आहे का तुला तुला ससा जातो ते माहिती आहे ना हो तसंच मला माहिती आहे कासव कुठे जातो ते आणि तू कासवाला विचार का करते ससा आहेस ना हो गं बाई पण तू सशाला विचार आणि हे बघ चिनी करू नको आणि तू चिडू नको मी चिडत नसते दिसते की बरं आता खेळ काही सुरू करूया ए कासवा मी 1 2 3 म्हटल्याशिवाय पुढे जायचं नाहीये ए सशा स्वतःला फार हुशार समजू नकोस उड्या मारत जातोस मी नाही तो अगोदर उडी मारायची नाही झालं तुझं हो करायचं आता सुरू चल 1 2 3 ए सशा तू कितीही पुढे गेलास तरी शर्यत मी जिंकणार कारण शर्यत कासव जिंकला होता लक्षात ठेव आमच्या बाईंनी पण अशीच गोष्ट सांगितलेली ती पण मराठी भाषेतून तुझ्यासाठी त्या इंग्रजीतलं हाय बाय सांगली नाही की तुला काहीच नसेल रे म्हणून तू म्हणतोस मी जिंकणार अरे माझ्या आई वडिलांनी पण मला तशीच गोष्ट सांगितली आणि तसंही ते मला सतत सांगत असतात मी जिंकावं म्हणून त्यामुळे मी हरूच शकत नाही रे तू ये सावकाश अरे जा जा तू कितीही उड्या मारत जा तरी शर्यत मी जिंकणार
कधी येत नाही. अरे तुला नेमकं काय म्हणायचंय? आता ही माणसं नुसती पळत असतात. जिथे जाशील ना तिथे नुसती गर्दी नुसती गर्दी नुसती गर्दी आणि एवढ्या गर्दीसाठी कुणाला साधं कोणाशी बोलायलाही वेळ नसतो. प्रत्येकाला कसली तरी शर्यत जिंकायची आहे ना. बरं, प्रत्येकाला पहिला नंबर काढायचंय. अगदी बरोबर. पण त्यांचं काय आणि आपलं काय? आता आपले पालकच बघ, आपल्याला सतत काय सांगत असतात? चांगले टक्के मिळायला पाहिजेत. मग त्यासाठी दिवसभर शाळा तर आहेच, नंतर ट्युशन, नंतर शाळेचा अभ्यास, ट्युशनचा अभ्यास, जीव मेटाकुटीला येतो ग. आणि परीक्षेच्या वेळी तर प्रचंड तडफड. परीक्षेचं नाही या, मग चांगले टक्के मिळायला पाहिजे. ह्या शब्दांचं खूप भीती वाटते ग. त्या भीतीने हात थरथरायला लागतात. डोळ्यासमोर आई वडिलांचा चेहरा येतो. त्यांनी सांगितले तेच करा, तेच बना. कशाला हवंय का हे सगळं? शर्यत जिंकण्यासाठी मिळवण्यासाठी नुसतं पळा म्हणजे उड्या मारा म्हणजे ससा. बरोबर ना? पण सशाला म्हणतात खेळायचं असतं ना ग, फिरायचं असतं, बागडायचं असतं आणि शिकायला तर हवंच ना ग. पण शर्यत नको. जो घुसमटतो ग अपेक्षांच्या ओझ्याखाली. आपल्याला ना या मोठ्या आवाळांमध्ये सोक्त असं उडता आलं पाहिजे. पण अपेक्षांच्या पंखाली नाही ना, आपल्या पंखाली. मग आपण कासवाच्या सारखी चाललो तरी चालेल. आपण कसं होऊ शर्यत जिंकू? बरोबर आहे तुझं. पण मला एक प्रश्न पडलाय. काय ग? अगं कासव शर्यत जिंकता येते ना? हो. मग ससा कशाला पाहिलं हवं? तेच तर नाही कळत ना या मोठ्या माणसांना. त्या हळूहळू चालणाऱ्या कासवाची पाठ मजबूत असते आणि तो तर कोणत्याही परिस्थितीत स्वतःचं संरक्षण करू शकतो. तो पाण्यात सुद्धा येतो जमिनीवर. अगं तुला माहित आहे का? मंदिरात ना कासव असतो, ससा नसतो. अगदी बरोबर. आणि बघ ना, आपल्याला मोठं व्हायचंय म्हणजे नक्की काय ग? भरपूर अभ्यास करून भरपूर पैसे कमवायचे की भरपूर अभ्यास करून चांगला माणूस व्हायचंय? ह्याचं उत्तर आपल्याला कोणीच देत नाही. आमच्या बाईंनी सांगितलंय. आता काय? स्वाध्याय. म्हणजे आपण आपलाच अभ्यास करायचा. आपण अभ्यास करू पूर्व नाही. म्हणजे आपणच ठरवायचं की आपल्याला ससा व्हायचंय की कासव. आणि तसंही ग शर्यत तर हवी, पण ससा नाही व्हायचं. बघितलं नाही ससा कासवाची गोष्टी? ससाला काय म्हणत होतं ना शेवटपर्यंत? मीच जिंकणार, मीच जिंकणार, मीच जिंकणार. त्याचा हा जाती आत्मविश्वास नडला त्याला. म्हणजे सावध राहायला पाहिजे. कधी कुणाला कमी नाही लेखलं पाहिजे. तसे तुझ्या बाई म्हणतात ना, अपयशी पचवता आलं पाहिजे. मग तसंच आपण हातलं तरी चालेल, प्रयत्न मात्र सोडायचे. मी तुला काय म्हणाले? कसा शर्यत हारला म्हणून कासव जिंकलं. आता शर्यतीमध्ये कोणीतरी जिंकण्यासाठी कुणाला तरी हारायला नको. कासव शर्यत जिंकता येते. तू बाई म्हणायचे का ग? चल. ससा तो ससा ती कापूस जसा त्याने कासवाशी पैज लावली. वेढे वेढे धावून निरोग राहून जाऊ ही शर्यत रे आपुली. आणि हा आमचा द्विपात्री अभिनय स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेला आहे आणि मी खूप हॅप्पी आहे. थँक्यू सर आम्हाला हा चान्स दिल्याबद्दल. आणि काही दिवसांनी ही बातमी पेपरात सुद्धा आली. आय एम सो हॅप्पी. थँक्यू सो मच.